महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे। कारण शिवसेना ठाकरे गटाचे मित्र असलेल्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी आता वाढीव जागांची मागणी करत महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे। आणि ज्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू झाल्याचं चित्र आहे। पाहुयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा रिपोर्ट। महाविकास आघाडीचं ठरलं, आंबेडकरांनी घेतलं। लोकसभा जागा वाटप चर्चेत आम्ही उपरे। काँग्रेस राष्ट्रवादीला आंबेडकरांचा टोला। स्वबळावर लढण्याचाही वंचितचा इशारा। लोकसभेच्या जागा वाटपात महाविकास आघाडीतून सकारात्मक संकेत मिळत असतानाच आता शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीनेही महाविकास आघाडीला थेट इशारा दिलाय। ठाकरेंचा हात धरलेल्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर खळबळजनक दावा केलाय। लोकसभा जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत घमासान सुरू असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। तसंच जागा वाटपाची माहिती माध्यमातून मिळत असल्याचं सांगत त्यांनी आम्ही उपरे असल्याचा टोलाही महाविकास आघाडीला लगावलाय। आम्हाला किती जागा सोडल्या ह्यात आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते, तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो। दरम्यान वंचित राज्यात एकटी लढली तर किमान 6 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करत आंबेडकरांनी स्वबळाचे देखील संकेत दिले। यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तुटी पार्टी म्हणत त्यांची ताकद तपासण्याचा इशारा दिला। मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की आपला पक्ष काहीही आदेश देऊ, बीजेपीला जो हरवणारा कॅन्डिडेट राहणार आपण त्याच्या पाठीमागे उभं पूर्ण ताकदीने राहणार आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चेत बोलावलं जात नसल्यानं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ते महाविकास आघाडीवर उघडपणे टीका करतायत। आंबेडकरांच्या या टीकेवर महाविकास आघाडीकडून मात्र अजूनही सबुरीचा सल्ला दिला जातोय। अब जो आंकड़े हैं वो एक साथ बैठकर हम डिक्लेयर करेंगे ना, कांग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाड़ी, शिवसेना। अब कोई नया आंकड़ा देता है किसी अखबार में तो उसका कोई हमारा संबंध नहीं है। वंचित बहुजन आघाड़ी हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है और उनके बिगर सीट शेयरिंग नहीं हो सकती। पहिला प्रेफरन्स देण्याचं काम जर कोणी केलं तर महाविकास आघाडीने काम केलं। त्यांच्याशी चर्चा प्रत्येक गोष्टीची केली जाते, प्रत्येक गोष्ट त्यांना कळवली जाते। त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला उपरासाठी द्या, हे बिलकुल सत्य नाहीये। आम्ही प्रयत्न करतो आहोत की आमच्यासाठी हे इलेक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे। आणि जसं मी तुला मगाशी पण सांगितलं की हे इलेक्शन आमच्यासाठी फक्त आमच्यासाठी नाहीये, ते देशासाठी इलेक्शन आहे। त्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये सर्वांनी एकत्र यावं, त्यासाठी जसं मी म्हटलं की काही पावलं आम्हाला मागे जावं लागलं, ती सुद्धा आमची तयारी आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीचं ठरलं म्हणत वंचित बहुजन आघाडीच्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा बेत बिघडवलाय। त्यामुळे आता ठाकरे गट, काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी यानंतर नेमकी काय भूमिका घेतात, आंबेडकरांची नाराजी नेमकी कशी दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।